आगामी चुनावों से पहले बुल्ढाना जिले की राजनीति में एक बड़ा उलटफेर देखने को मिला है। भारतीय जनता पार्टी के जिला महासचिव और प्रखर हिंदुत्ववादी नेता एडवोकेट अमोल अंधारे ने अपने पद से इस्तीफा देकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना शिंदे गठ का दामन थाम लिया है। अंधारे ने अकेले नहीं बल्कि अपने साथ सैकड़ों सक्रिय कार्यकर्ताओं के साथ शिवसेना में प्रवेश किया। खामगांव में आयोजित भव्य समारोह में केंद्रीय राज्य मंत्री प्रताप जाधव की उपस्थिति में यह दल बदल हुआ। आज जसे काय आम्ही मोजलेले नाही, पण आज हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये माननीय आमच्या आता तुम्हाला माहिती आहे की अमोलजी अंधारे यांच्या सहकार्यानं यांच्या मार्गदर्शनाखाली आज हजारो शिवसैनिकांचे प्रवेश झालेले आहेत आणि यानंतरही आणखीन हजारो प्रवेश शिवसेनेमध्ये होते। बताया जा रहा है कि पार्टी के भीतर अनदेखी और स्थानीय नेतृत्व श्रम मंत्री एडवोकेट आकाश फुनकर के साथ नगर परिषद चुनाव को लेकर हुए मतभेदों के कारण उन्होंने यह कदम उठाया। बजरंग दल के पूर्व कार्यकर्ता होने के नाते एडवोकेट अमोल अंधारे की हिंदुत्ववादी वोटों और युवाओं पर मजबूत पकड़ मानी जाती है। उनका भाजपा छोड़ शिवसेना में जाना खामगांव क्षेत्र में भाजपा के लिए एक बड़ी क्षति और शिवसेना के लिए मजबूती का संकेत है। अमोल अंधारे के अनुभव और जनसंपर्क से बुल्ढाना जिले में शिवसेना को नई ऊर्जा मिलेगी, ऐसा मत केंद्रीय राज्य मंत्री प्रताप जाधव ने व्यक्त किया। पक्षाची काहीच नाराजी नाही आहे। हे सर्व या मतदारसंघातील हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ता आहे आणि किती वर्षापासून माझ्यासोबत काम करणारे कार्यकर्ता आहे आणि ज्या पक्षात मी 30 वर्ष काम केलं त्या पक्षाची नाराजी राहू शकत नाही आणि पुढे मी शिवसेनेमध्ये काम करताना कधी पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करणार नाही आहे, कारण की मला जी ओळख दिली, जे काम करण्याची संधी दिली, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीमध्ये मी तयार झालेलो आहे। विश्व हिंदू परिषदचा मी फार वर्ष काम केलेलं आहे आणि आताही आणि पुढेही मी एक स्वयंसेवक आणि विश्व हिंदू परिषदचा हितचिंतक म्हणून नेहमी काम करीन, त्यामुळे हा प्रश्नच नाही। भाजपात कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून भाजप सोडली का? भाजपाने जो शब्द दिला होता तो शब्द पाळला गेला नाही आणि म्हणून मी काय त्याचं भावंडर न करताना मी लढणारा कार्यकर्ता रडणारा नाही। काही जे मध्यस्थी होते त्यांच्यासमोर चर्चा केली, त्यांनी सांगितलं होऊ शकत नाही आहे। विधानसभेमध्ये जे काही बोलणं झालं होतं, जर ठरलं होतं तसं पूर्ण झालं नाही, त्यामुळे नाराजी व्यक्त केली नाही, पक्षाचं नुकसान केलं नाही। 2 उमेदवार मी भाजपचे निवडून आणले। माझ्या प्रभागातलं पवनभाऊ गरड यांची पत्नी हिला मी अविरोध निवडून आणलं आणि निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्ष विराजमान झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींची बोलवून मी माझा अधिकृत राजीनामा दिला। राजीनामा दिल्यानंतर 15 दिवस किंवा महिनाभरमध्ये सुद्धा मला कोणी भेटायला आलं नाही, बोलायला आलं नाही, कोणती मनधरणी केली नाही आणि त्यामुळे असं वाटलं की आता आपली पक्षाला आवश्यकता नाही आहे, म्हणून त्याबद्दल मी तो पक्ष सोडला, नाराजी व्यक्त करून नाही आहे। कारण मी शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर आता पुढची प्लॅनिंग काय? शिवसेना मी पहिले सांगितलं की इथं पक्ष वाढला पाहिजे। माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आपल्या जिल्ह्याचे केंद्रीय मंत्री मुख्य नेते आपले प्रतापरावजी जाधव, धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड, जिल्हाध्यक्ष आमचे डिवरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये गाव तिथं शाखा, बूथ तिथं कार्यकर्ता हे आपल्याला मजबूत करायचं आहे आणि मजबूत करून कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे। कारण की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं निवडणूक आहे आणि भरपूर वेळ भेटलेला आहे। त्यामुळं आमची 23 तारखेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि 9 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा वाढदिवस आहे। तर या 15 आम्ही 161 शाखा म्हणजे हिंदू हृदय सम्राट यांचं 100व शताब्दी वर्ष आणि उपमुख्यमंत्री यांचा 61वा वाढदिवस म्हणून ते 61, हे 100 आणि ते 61 असे म्हणून आम्ही 161 शाखा या खामगाव मतदारसंघामध्ये, ग्रामीणमध्ये 144 आणि शहरामध्ये 17 असे म्हणून आम्ही या पूर्ण गावामध्ये जुनं नवीन करून शेतकरी, शेतमजूर, शोषित, पीडित, वंचित, सामान्य कार्यकर्ता, जो कार्यकर्ता इतक्या वर्षापासून काम करणारा आहे तो कोणत्याही क्षेत्रात करो, कोणत्याही पक्षात करो, जो हिंदुत्ववादी आहे त्या सर्वांना सोबत घेऊन हे संघटन मजबूत करायचं आहे आणि आमची 23 तारखेपासून शिवसेना संपर्क, शिवसेना संवाद यात्रा आपली निघणार आहे। मी येतो तुमच्या गावात, तुम्ही चला पुढच्या गावात, हे देऊन आम्ही गावागावात जाणार आहे।
शिवसेनेचं जागरण करणार आहे, शिवसेनेचं जागरण करून लोकांमध्ये शिवसेनेचा भाव निर्माण करणार आहे आणि अशाच पद्धतीचं शिवसेना पक्ष कशा पद्धतीनं इथं मजबूत होईल हा विचार करताना कुठेही ज्या संघटनेत मी काम केलं त्या संघटनेच्या कार्यकर्त्याला कुठेही मी राजकारणात घेणार नाही, पण जो स्वइच्छेने येऊ इच्छुक आहे त्याला घेतल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यासह किती भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले? मी एकटाच गेलो होतो जिथं माझा उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंनी प्रवेश केला, कारण की भाजपची आमची युती आहे. मी माझा अधिकृत राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर पक्षाकडून जेव्हा मला विचारणा झाली नाही, मला बोलवणं आलं नाही, माझी नाराजी व्यक्त काय झालं बा काय नाही झालं विचारणा झाली नाही, तेव्हा मी समजलो की आता माझ्यासारख्या निष्ठावान सामान्य कार्यकर्त्याची पक्षाला आवश्यकता नाही आहे. 2014च्या पहिले संघर्षाचा काळ होता, त्या काळामध्ये आपण सगळ्या पत्रकार बांधवांनी पाहिलेला आहे की वेळप्रसंगी रस्त्यावर आंदोलन, गोमातेसाठी आंदोलन, लवजासाठी आंदोलन, देशासाठी धर्मासाठी आंदोलन आणि इथं 10 वर्ष केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता आणि 15 वर्ष काँग्रेसचे आमदार असताना सुद्धा आपण आपलं काम मजबूत केलं. त्यामुळं मी फक्त एकटाच तिथं प्रवेश केला. याच्या बातम्या सुद्धा आपण सगळ्या पत्रकार बांधवांनी लावलेल्या आहे. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।